मी डॉक्टर गौरव गुजराती. मी SRV हॉस्पिटल येथे स्पाइन सर्जन म्हणून काम करतो. आज आपण एक सर्जरी करणार आहोत. एक पेशंट आहे, 68 वय आहे त्याचं. एक मेल पेशंट आहे. त्याला 2 वर्षापासून पाठदुखी, पायात दुखणे, चालता न येणे, पायात मुंग्या येणे, बधीर पडणे पाय, ह्या सगळ्यांचा त्रास आहे. तो आता 2 वर्षापासून बराच वाढत चाललेला आहे. तो साधारण 1-1.5 महिन्या अगोदर माझ्या ओपीडीत आलेला. मग आम्ही त्यांना MRI वगैरे सजेस्ट केला. त्यांनी MRI वगैरे केला. MRI मध्ये असं आढळून आलं का त्यांचा एक मणका दुसऱ्या मणक्यावर पुढे सरकलेला आहे आणि त्याच्यावरची जी नस आहे ती दबलेली आहे. हे आपले मणके असतात चौकोनी, मध्ये गाद्या असतात, त्याच्या मागे ही नस चालते. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर सगळे मणके आणि गादी एका लाईनीत असतात, त्याला लागून ही नस असते. जर तुम्ही बघितलं इथपर्यंत ही नस एकदम छान दिसते. याच्यानंतर इकडे बघा काळी पडली आहे, इथे नस दबलेली आहे. परत इथे तर पूर्णच नस बंद आहे. त्यामुळे मेंदूतून येणारा करंट आणि पायात रक्तपुरवठा बरोबर होत नाही, म्हणून हे पेशंटला सगळे त्रास होत आहेत. आता ही नस ब्लॉक झाल्यामुळे गोळ्या, औषधं, व्यायाम, पथ्य, फिजिओथेरपी सगळं करून सुद्धा पेशंटला काही फारसा फरक नाहीये. तर आज आपण ह्या दोघं मणक्यांचे ऑपरेशन करणार आहोत. मायक्रोस्कोपिक पद्धतीने ही नस उघडणार आहोत, मणक्याला जागेवर आणणार आहोत. एकदा हे झालं का पेशंट दुसऱ्या दिवशीपासून, उद्यापासून व्यवस्थित चालू शकेल. हे सगळे त्रास कमी होतील त्याचे. आणि एकदम जेव्हा हा त्रास नव्हता त्याला, तेव्हा जसं त्याचं जीवन होतं त्याप्रमाणे तो सगळं चालणं, फिरणं, ट्रॅव्हलिंग जे पाहिजे त्याला ते सगळं करू शकतात. हे पेशंट्सला महिन्याभरानंतर मायक्रोस्कोपिक सर्जरीज केल्यानंतर या टेक्निकमध्ये महिन्याभरानंतर काहीही रिस्ट्रिक्शन्स नसतात. पेशंट शेतीकाम करू शकतं, जड वजन उचलू शकतं, खाली वाकू शकतं, त्याला पाहिजे ते काम करू शकतं. हळूहळू एकदम नॉर्मल लाईफ तो जगू शकतो. तर आता आपण ही सर्जरी सुरू करूया. सर्जरी नंतर परत भेटूया. आता आपण ज्या पेशंटसाठी आपण थोड्या वेळा अगोदर ऑपरेशनसाठी बोललो होतो, त्याचा MRI वगैरे तुम्हाला दाखवला होता, पेशंटला काय त्रास वगैरे ते मी तुम्हाला सगळं सांगितलं होतं. आता साधारण 1.25 तासात आपण ही सर्जरी संपवलेली आहे. त्याच्यात आपण जो मणका सरकलेला होता त्याला बरोबर जागेवर आणून स्क्रू वगैरे टाकून त्याला फिक्स केलेले आहे आणि वरची आणि खालची दोघही नसा आपण मोकळी केलेल्या आहे. आता एक 15-20 मिनिटात पेशंट शुद्धीवर येऊन त्याला आपण शिफ्ट करूया रूम मध्ये. आजच्या दिवस भूल असल्यामुळे त्याला आपण आराम देतो. उद्या सकाळीपासून पेशंट स्वतःच्या पायावर सहजपणे चालू शकतील. सो अशा रीतीने हे मायक्रोस्कोपिक स्पाइन सर्जरीज आता फार सहजपणे पार पडते. पेशंटची रिकव्हरी फास्ट असते. आज सर्जरी झाली, उद्यापासून पेशंट चालणार आहे. परवा त्याला आम्ही जिने चढवू आणि त्याच्यानंतरच्या दिवशी तो घरी जाऊ शकतो. थँक्यू.